नमस्कार. डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. मित्रांनो, मी पूर्वी बरेच पुस्तकांविषयी बोललो होतो. मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल, ज्यातनं आयडियाज मिळतात, ज्ञान मिळतं, कन्सेप्ट क्लिअर होतात. तर मॅथ्यू साईद हे अमेरिकन लेखक आहेत. यांचं ब्लॅक बॉक्स थिंकिंग नावाचं एक पुस्तक आहे. ते देखील मी अ, वाचलेलं आहे आणि द ग्रेटेस्ट नावाचं दुसरं एक आहे. हे जे पुस्तक मी विशेषतः तुमच्याशी शेअर करतो आहे, थोडक्यात समरी, जेणेकरून तुम्हाला हे पुस्तक वाचण्याची प्रेरणा मिळेल. तर हे जे पुस्तक आहे हे रिबेल आयडियाज आणि याचं सबटायटल आहे द पॉवर ऑफ डायव्हर्स थिंकिंग. डायव्हर्स म्हणजे विविधतेने विचार करण्याची जी पद्धत आहे, विविध विचार आहेत, ह्याची काय ताकद असते. तर याचे थोडक्यात जे मुद्दे आहेत ते असे आहेत की कुठल्याही मोठं काम जेव्हा करायचं असतं एखाद्या टीमला किंवा मोठ्या ऑर्गनायझेशनला किंवा एखाद्या देशाला किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला, तर युजली दे आर इन्व्हॉल्ड इन कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजे रोजच्या रोज काय दैनंदिन नुसतं कसं झाडायचं आणि टॉयलेट कसे साफ ठेवायचे आणि लोकांना चहा कसा वाटायचा, हे असे कामं नसतात ऑर्गनायझेशन्सला. त्यांना कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स येतात. सरकारांचं बघा तुम्ही, इकॉनॉमी, टेररिझम, एम्प्लॉयमेंट, सगळ्यांना प्रतिनिधित्व देणे आणि वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, इंटरनॅशनल रिलेशनशिप, मग अनसर्टन सिच्युएशन्स येतात, वॉर्स येतात, टेररिस्ट अटॅक्स होतात. ह्या वेळेला काय करायचं, जागतिक इकॉनॉमिक सिच्युएशन जे आपल्या देशाला अफेक्ट करते त्यावेळेला काय, कसं डिसिजन घ्यायचं, कसं इम्प्लिमेंट करायचं. तर असं लक्षात आलेलं आहे एक रिसर्च जो आहे या फील्डमधला, की जेव्हा डायव्हर्स थिंकिंगचे लोक एकत्र असतात तेव्हा त्याचा प्रोडक्टिव्हिटीवर काय परिणाम होतो, डिझास्टर मॅनेजमेंटवर काय परिणाम होतो, इफेक्टिव्ह मॅनेजमेंटवर काय परिणाम होतो, हे आपण थोडक्यात बघूया. आता मॅथ्यू सईदने जे रिबेल आयडियाजमध्ये जे पॉईंट्स मांडलेत, मला जे महत्त्वाचे वाटतात, पहिला म्हणजे होमोफिली. म्हणजे एकाच प्रकारचे दिसणारे, वागणारे, एकाच पार्श्वभूमीचे, एकच मान्यता मानणारे, एका जातीचे, धर्माचे, वर्णाचे, पंथाचे, देशाचे, रंगाचे असे लोक एकत्र येणं आणि त्यांनी टीममध्ये काम करणं. आता याच्याबद्दल त्यांनी 9/11चा जो प्रसंग घडला, जे ट्विन टावर पाडले गेले, हे CIA जे मोठं अपयश होतं, याला कारण त्यांनी होमोफिली सांगितलंय. कारण CIA अमुक विशिष्ट विचारसरणीचे ख्रिश्चन काही कुटुंबांमधले गोरे, श्रीमंत बॅकग्राऊंड असलेले, इंटेलिजंट असलेले असेच लोक त्यांना प्राधान्य मिळतं. हे त्याच्यामध्ये काही एशियन कल्चरचं बॅकग्राऊंड त्यांना माहीत आहे, इस्लामिक कल्चरचं बॅकग्राऊंड माहीत आहे, त्यांचा अभ्यास आहे, वेगळ्या रंगाचे, वेगळ्या मान्यतेचे असे लोक नाहीत. त्यामुळे 9/11चा जी घटना घडली त्याच्या आधी जे कम्युनिकेशनमध्ये जो प्रॉब्लेम आला समजून घेण्यामध्ये, तो जर आला नसता, त्यात जर कोणाला तरी त्या कळलं असतं, तो कळणारी व्यक्ती जर तिथे असती त्यांच्या टीममध्ये, तर ट्विन टॉवरवरचा हल्ला झाला नसता, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जे CIA मधले जे लोक आहेत, एजंट आहेत, ते क्लोन्स आहेत, एकाच प्रकारचे रोबोसारखे काम करणारे लोक. बस एकाच ठिकाणी त्यांचं जडणघडण होते, त्यांना एकच बौद्धिक दिलं जातं, एकच प्रकारचे व्हॅल्यूज दिल्या जातात, एकच विचारसरणी पेरली जाते. नंतर ते त्यांचे सगळ्यांचे ब्रेन एकत्र मिळून कलेक्टिव्ह इंटेलिजन्स हे एकच असतं. म्हणजे हे एकाचा ब्रेन काय आणि 100 लोकांचा ब्रेन काय, त्यांचं प्रॉडक्ट एकच. कारण ते वेगळा विचार करतच नाहीत. आणि काही जेव्हा ब्लाइंड स्पॉट येतो, जसा 9/11च्या वेळेला आला, त्यांना कळलं नाही, एकाला कळलं नाही म्हणजे ते 100 लोकांना कळत नाही. इमर्जन्सी आहे, कोविड असेल किंवा काही इकॉनॉमीचे प्रॉब्लेम्स असतील, कुठलेही प्रॉब्लेम्स असतील, एकाला ब्लाइंड स्पॉट म्हणजे ते दिसून नाही येणे, एकाच्या लक्षात नाही येणे, मग ते सगळ्या टीमलाच दिसून येत नाही. कलेक्टिव्ह इंटेलिजन्स जे आहे ते नॅरो आहे, म्हणून त्यांना ब्लाइंड स्पॉट देखील दिसत नाही सगळ्यांना. होमोफिलीचा हा डिसएडव्हान्टेज आहे. क्लोन्स म्हणजे जे रोबोटिकली काम करतात, सांगितलंय तेवढं करा फक्त, बाकी बुद्धी लावू नका, प्रश्न विचारू नका, विचारही करू नका, जे आहे तेच त्या साच्यामध्ये काम करणारे. याच्या विरुद्ध रिबेल्स जे प्रश्न विचारतात, मत मांडतात, विद्रोह करतात. तर क्लोन्स जे आहेत, एका फॅक्टरीमध्ये जर तुम्हाला फॉर्म्युला दिला की या गाडीच्या चाकाचे हे नट बसवायचे आहेत, तुम्ही दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढंच काम करायचं आहे, मध्ये 2 ब्रेक्स मिळतील, त्यात तुम्हाला खायला मिळेल, प्यायला मिळेल आणि तुम्हाला पगार मिळेल, अशा ठिकाणी हे क्लोन्सचं काम आहे. पण जिथे
एखादा नट बोल्टचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय, त्याच्यात काय पर्याय केला पाहिजे, काय सोल्युशन असलं पाहिजे, तिथे क्लोन्स कामाचे नाही. तिथे तुम्हाला रिबेल्स, वेगळा विचार करणारे लोक लागणार. क्लोन्स वर्सेस रिबेल्स. तिथे कलेक्टिव्ह ब्लाइंड स्पॉट. सगळ्या त्या क्लोन्सला माहीत नाही इथे काय प्रॉब्लेम आहे, कोणाला सुचणार नाही त्याच्यावर उत्तर काय. त्या वेगळ्या पद्धतीने उत्तर करणारे जे विचार करणारे त्यांना यावं लागेल. तर होमोफिलीचा हा डिसएडव्हान्टेज आहे. दुसरा, इको चेंबर्स. इको चेंबर्स म्हणजे अशा लोकांची टीम निर्णय घेते की ज्यांना केवळ फक्त एकच विचारसरणी, एकच प्रकारचं नॉलेज आहे, एकाच कॉलेजमध्ये शिकलेले आहेत, एकच प्रोफेसर, त्याच्या प्रोफेसरची टीम आहे ती देखील त्याच विचारसरणीची, वेगळं विचार नाही, बाहेरचं काय नाही, आमचं आहे तेच श्रेष्ठ, असे मानणारे जेव्हा एका ठिकाणी विचार करतात, निर्णय घेतात, तेव्हा त्यांच्या निर्णयामध्ये विविध जे प्रसंग येतील, जेव्हा अनसर्टनिटी येतील, इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स येतील, युद्धजन्य परिस्थिती येईल, जेव्हा आता इराणचं वार झालं, त्याच्यामध्ये जी इव्हॉल्विंग सिच्युएशन आहे, त्याच्यामध्ये विचार करायला तुम्हाला वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक लागतील. तेव्हा तुम्ही त्याचा प्लॅन अहेड कराल आणि मग जे देशावर संकट येणार आहे ते येणार नाही. तर इको चेंबर म्हणजे एकाच प्रकारचे लोक निर्णय घेत आहेत, इथे एकाच प्रकारचे लोक कामं करतायत. आता ट्रॅप ऑफ हायरार्की, तिसरा त्याने जो मुद्दा उपस्थित केला की वरचा जो आहे टॉप मोस्ट पेड सीईओ, म्हणजे पोलीस खात्यातला जो असेल कमिशनर, देशाचा असेल प्रधानमंत्री, किंवा एखाद्या डिपार्टमेंटचा मंत्री, किंवा कॉलेजचा जो प्रोफेसर, किंवा त्याचा जो कॉलेजचा जो असेल चेअरमन, युनिव्हर्सिटीचा असेल तर तो व्हाईस चान्सलर, हे फायनल निर्णय घेणार. त्याने एकदा, त्याला हिपो इफेक्ट म्हणतात, त्याने एकदा आदेश काढला की त्याला कोणीच चॅलेंज करायचं नाही, त्याच्यावर वेगळं मत मांडायचं नाही, त्याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही, जसा आदेश दिलेला आहे तसा पाळायचा. म्हणजे वरून आदेश घेण्याची ही जी पद्धत आहे, जी बऱ्याच देशांमध्ये, बऱ्याच सिस्टम्समध्ये, बऱ्याच कंपन्यांमध्ये, बऱ्याच शासनाच्या डिपार्टमेंट्समध्ये असते की साहेबांचा आदेश आहे, वरून आदेश आलाय म्हणून खालचा गुलामासारखा जसाच्या तसा इम्प्लिमेंट करतो, त्याच्यात काहीही बदल करत नाही. नियम काय आहे, हे नियमात बसतं काय, याचा इम्पॅक्ट काय होईल, हे चांगलं आहे का, काही बघत नाही. तर हा देखील हिपो इफेक्ट त्यांनी सांगितलेला आणि त्याच्यासाठी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. एक म्हणजे एव्हरेस्टचं जे डिझास्टर झालं होतं काही दशकांपूर्वी, मोठीच्या मोठी टीम चढणारी गायब झाली होती, त्याच्यामध्ये हा हिपो इफेक्ट होता. तो जो टीम लीडर होता, तो जे निर्णय घेत होता, जे चुकीचे आहेत, खालच्यांना कळत होतं चुकीचे आहेत, तरी सुद्धा ते तसेच निर्णय त्याचे मान्य करत होते, त्याला विरोध करत नव्हता. अनेक एअरलाईनचे जे ऍक्सिडेंट्स होतात तेव्हा जो मेन कॅप्टन असतो, त्याचे जेव्हा निर्णय चुकतात, त्याला जर चॅलेंज नाही केलं खालच्या लोकांनी चुकीचं की हे याच्याने असा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर तो एअरलाईनचा लिटरली डिझास्टर होतो तरी त्याच्या विरोधात कोणी बोलत नाही. म्हणजे डिझास्टर होईपर्यंत लोक गप्प बसतात, कारण बॉसने सांगितलंय, बॉस इज ऑलवेज राईट. तर हा एक इफेक्ट त्यांनी सांगितला आहे. म्हणून मॅथ्यू सईद म्हणतो की देअर हॅज टू बी अ रिकॉम्बिनेशन ऑफ आयडियाज. तुम्हाला काही जर कॉग्निटिव्ह डायव्हर्सिटी हा त्याचा महत्त्वाचा टॉपिक आहे. कॉग्निटिव्ह म्हणजे विचार करणे, मत मांडणे, थिंकिंग, याच्यात जर विविधता नसेल तर तुमचे इनोव्हेशन्सच होणार नाहीत. आणि इनोव्हेशन शिवाय तुम्हाला कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, अनसर्टन सिच्युएशन्स आहेत, याच्यावर तुम्हाला कामच करता नाही येणार. तुम्ही म्हणजे आहेत ते कन्सेप्ट घेऊन आयुष्य जगू शकता, पण नवीन काही करता नाही येणार तुम्हाला. आणि ह्या डायव्हर्सिटीमुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, डिझास्टर्स जे होणार आहेत ते होणार नाहीत, इफेक्टिव्हिटी वाढेल. म्हणून कॉग्निटिव्ह डायव्हर्सिटीसाठी तुम्हाला रिकॉम्बिनेशन ऑफ आयडियाज पाहिजे, डायव्हर्स थिंकिंग पाहिजे, एकाच प्रकारचे लोक नाही पाहिजेत. म्हणून जेव्हा लोक नाही ते काय आरक्षणातले त्यांना कशाला घ्यायचं, ते मायनॉरिटीवाले त्यांना कशाला घ्यायचं, आपलंच घेऊ, असं जर आपली आणि त्यात पण आपल्याच विचारसरणीचे, आपल्याच जातीचे, आपल्याच वर्णाचे, अशा जर लोकांचा जमावडा केला तर आपण डिझास्टरला फेस करू शकणार नाही. जे डिझास्टर येणार आहे ते टाळू शकणार नाही, आणि जे डिझास्टर येणार नाही ते येईल अशा विचारसरणीमुळे. आणि फक्त बॉस इज ऑलवेज राईट आणि आपल्याच लोकांनी फक्त करायचं, बाकीच्यांचं कोणाचं मत घ्यायचं नाही. आम्हाला एससी नको, आम्हाला एसटी नको, आम्हाला मायनॉरिटी नको, आम्हाला बाहेरच्यांचं कोणाचं क्रिटिसिझम नको, असं जर केलं तर आपली जी डायव्हर्सिटी आहे ती नाहीशी होईल आणि त्याच्यातून मग आपली कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची जी ॲबिलिटी आहे ती जाईल, इनोव्हेशन होणार नाही. आणि बेसिक म्हणजे साचलेलं तळं, स्टॅग्नंट वॉटरसारखी आपली समाजाची, आपल्या टीमची, आपल्या घराची, आपल्या समाजाची, आपल्या देशाची, आपल्या डिपार्टमेंटची अवस्था होईल. म्हणून हे खूप छान पुस्तक आहे रिबेल आयडियाज, नक्की वाचा. रिबेल आयडियाज खूप सुंदर आहे.
ज्यांना ॲडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट, टीम वर्किंग, पॉलिटिक्स, सामाजिक काम, एज्युकेशनमध्ये आहे, कोणी संस्था चालवत आहे, कुठल्याही व्यक्तीला हे फार महत्त्वाचं पुस्तक आहे. आय होप यू एन्जॉय दिस अँड आय होप आय हॅव मोटिवेटेड यू इनफ टू रीड द बुक. थँक्यू. नमस्कार.